नमस्कार श्रोते मित्र हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. न्यूझीलंडच्या या निसर्गरम्य वातावरणातनं आता मी तुम्हाला ऐकवणार आहे विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे मित्र हो टिंका. ऐकूयात. पणजीच्या पै धुंगटांचा शुभम आणि फोंड्याच्या उसगावकरांची कल्याणी यांच्या लग्नाचा बेंडबाजा मंगेशी इथल्या विद्याधीराज सभागृहात थाटामाटात आणि समस्त आप्तमित्रांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत वाजला. लग्नानंतरच्या मधुचंद्रासाठी त्या दोघांनी देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळला जावं असं कल्याणीच्या पप्पांनी म्हणजे प्रभाकररावांनी सुचवलं. प्रभाकरराव केवळ मधुचंद्राचं ठिकाण सुचवून थांबले नाहीत तर त्यांनी शुभमच्या हातावर विमानाची जाती येती तिकीट सुद्धा ठेवली आणि थिरुअनंतपुरम इथल्या एका नामांकित हॉटेलातला स्वीट बुक केल्याची गोड माहिती सुद्धा दिली. प्रभाकररावांच्या या यथोचित समय सूचकतेबद्दल खुद्द शुभम आणि त्याचे आईबाबा म्हणजे इंदुताई आणि वसंतराव यांचं हृदयच भरून आलं. हे काही वेगळं सांगायला नको. लग्न लागल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कल्याणीचा हात हातात घेऊन आणि दुथडी भरून वाहणाऱ्या उत्साह उमेदीचं भलं मोठं गाठोडं आपल्या रुंद खांद्यावर पेलून धरत शुभम केरळच्या दिशेनं उडाला. मधुचंद्राचे 6 दिवस कसे उगवले आणि भुर्र दिवशी कसे मावळले याचा त्या दोघांनाही पत्ता लागला नाही आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. अब थोड़े ही समय में हमारा यह हवाई जहाज गोवा के दाबोली एयरपोर्ट पे पहुंचेगा. सभी यात्रियों को विनती है कि अपना बेल्ट कसकर बांधे और धूम्रपान न करे. या शब्दात प्रवास आटोपता येत असल्याची सूचना हवाई सुंदरीनं आपल्या गोड आवाजात ऐकवली आणि इकडे विलक्षण उत्साहानं थपथपलेल्या आवाजात कल्याणी शुभमला म्हणाली, कधी एकदा घरी पोचीन आणि घरात येऊ घातलेल्या नव्या पाहुण्याचं स्वागत करीन असं झालंय बघ मला. नवा पाहुणा आणि इतक्या छोट्या अवधीत? केवढी तरी जीभ बाहेर काढत शुभमनं प्रश्न केला. कल्याणीनं त्याच्या कुशीत आपलं कोपर ढोसकलं आणि म्हणाली, तुला दुसरं काही सुचतच नाही का रे? गेल्या 5-6 दिवसात शुभमनं नोट केलेलं होतं. नापसंतीच्या कुठल्याही मुद्द्यावर कल्याणी गमतीदारपणे आक्रमकरित्या व्यक्त व्हायची. ती कधी त्याचा कान ओढायची तर कधी त्याच्या नाकाचा शेंडा आपल्या बोटाच्या चिमटीत पकडू बघायची तर कधी डोक्यावर टपली मारायची तर कधी त्याच्या पोटात नाजूकसा गुद्दा ठेवून द्यायची. त्या क्षणी विमानात बसल्या बसल्या कोपर ढोसकणं तेवढं शक्य होतं. अगं टोचतंय की तुझं कोपर. आणि हा कोण ग नवीन पाहुणा? लग्नाला आलेले सगळे पाहुणे आपापल्या घरी कधीच पोचले, आता नव्यानं कोण येणार आहे आणि का म्हणून? शुभमनं शंका काढली. आहेच एक, बघशील तू. अरे पप्पाच घेऊन येणार आहेत त्याला आपल्या घरी. कल्याणीनं शंका निरसन केलं. मग गेल्या 5-6 दिवसात अक्षरानं बोलली नाहीस ते? आता ह्या क्षणी आठवण झाली काय त्याची? नाही रे, तशी त्याची सारखी आठवण येत होती. खूप मिस करत होते रे मी त्याला, पण बोलले नाही. म्हटलं तुला सरप्राईज करूया. तुझ्या समाधानासाठी होई का मी आत्ताच सरप्राईज होतो झालं असं म्हणत शुभमनं डोळे विस्फारले, तोंडाचा आव असला आणि म्हणाला, एवढं पुरेसं ठरावं. कल्याणीनं लगेच आपलं कोपर त्याच्या कुशीत ढोसकलं. यावर शुभम काही म्हणायला जाणार तोच हवाई सुंदरीची गोड आवाजातली घोषणा कानावर पडली. अब हमारा हवाई जहाज दाबोली एयरपोर्ट पर लैंड हो रहा है. कृपया धूम्रपान न करे, मोबाईल ऑन न करे. धन्यवाद. हिचं सगळं ना हे करू नका आणि ते करू नका. मग भाई आम्हाला एवढं सांग ना की करायचंय काय? शुभम कल्याणीच्या कानाशी कुजबुजला. एवढ्या समस्त प्रवासी वर्गानं एक नाजूकसा धक्का अनुभवला आणि विमान जमिनीला टेकल्याचं लक्षात आलं. तक्षणी प्रवाशांची विमानाबाहेर पडायची घाई गडबड सुरू झाली. प्रत्येकानं आपल्या सीटच्या वरच्या कप्प्यात ठेवलेलं सामान खाली घेण्याचा सार्वजनिक कार्यक्रमच हातात घेतला. शुभम म्हणाला, हे बघ आपण निवांत बसून राहू. घाई धानलीची मुळीच गरज काय? 2-4 मिनिटात विमान पुरतं रिकामं होईल, आरामात उतरायला मिळेल. नाही मी घाईतोय. माझा पाहुणा माझी वाट बघत बसला असेल, त्याला नाही ठेवायचं मला ताटकळत.
अगं काय मागापासनं पाहुणा पाहुणा जप चालवलाय आहे तरी कोण हा टिक्कोजीराव? किशोर दादा आपल्याला पिकअप करायला येणार आहे, कदाचित त्याच्या सोबत सुद्धा असेल तो. आऊच. कुणाची तरी हँडबॅग कल्याणीच्या डोक्यातच पडली. ओ सॉरी सॉरी मॅडम सॉरी. बॅगेच्या मालकानं अपरिमित दुःख व्यक्त करण्याचं कर्तव्य बजावलं आणि कल्याणीच्या वटारलेल्या डोळ्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत तो दरवाज्याच्या दिशेने निघाला. तुझी हँडबॅग हातात घे ना, वर का ठेवतोयस? कल्याणी पुटपुटलीच. हे बघ, आता आपण असे बसून राहिलो ना तर काही ना काही आपल्या डोक्यावर पडत राहील. उठ बाबा उठ, आपणही निघू. का विमानवाल्याने हाकलून द्यायची वाट बघूयात? असं म्हणत कल्याणी उठून उभे राहिले. थोड्याच वेळात ते दोघं सामानासह विमानतळाच्या आवारात दाखल झाले. दरवाजेपाशी पोचता पोचता एका अनोळख्यानं शुभमला हटकलं. सर टॅक्सी मागती घ्या, किधर जाने का? पॉन्जिम. पणजीचा सहसा केला जाणारा उच्चार शुभमनं ऐकवला. तो फिर चलो ना, 5000 पडेगा, चलेगा तो आओ. टॅक्सीवाल्यानं आपल्या खास कोकणी भाषेचा वास लागलेल्या हिंदीत ऐकवलं. 5000? किती रे भाऊ? आम्ही गोयकार मुरे, भाईले नि रे. शुभमनं आपली आयडेंटिटी उघड केली. टॅक्सीवाला ओशाळला आणि दुसऱ्या गिरायकाला पकडण्यासाठी निघाला. दरम्यान ती दोघं सामानाची गाडी ढकलत ढकलत विमानतळाबाहेर आली. तेवढ्यात एक स्विफ्ट गाडी त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली. गाडीच्या खिडकीतून डोकं बाहेर काढणाऱ्याकडे बघून कल्याणी ओरडली, अरे किशोर. आणि गाडीशी येऊन आत डोकून बघत विचारू लागली, पप्पा नाही आले? आणि टिंका? अगं त्या दोघांना तुझ्या अपार्टमेंटमध्ये पोहोचवूनच इथे आलोय. तुमचं सामान एवढंच आहे ना? मग मावेल डिकीत मी ठेवतो, तुम्ही बसा. आणि शुभम कल्याणीला घेऊन स्विफ्ट निघाले. वाटेत कल्याणी प्रश्नामागनं प्रश्न विचारत राहिली. 8 दिवस कसे काढले रे त्याने? जेवला ना रे तो? झोपला ना रे तो नीट? माझी आठवण येत होती का रे त्याला? टिंका 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 रे, माझा जीव तुटतोय रे. अगं धीर धर धीर धर, घरी पोहोचल्यानंतर तूच विचार की हे सगळं त्याला, किशोर म्हणाला. शुभमच्या डोक्यात कसलाही प्रकाश पडला नाही. हा टिंका लेखाचा आहे कोण? आणि कल्याणीचा जीव त्याच्यासाठी असा का वर खाली होतोय? अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर शुभमच्या हाऊसिंग कॉलनीच्या दाराशी स्विफ्ट थांबली. दरवानानं गेट उघडलं. तुम्ही व्हा पुढे, मी येतो लगेज घेऊन. अरे शुभम, किती हळूहळू चालतोय सारे, पाऊल उचल की बारा बारा. असं म्हणत कल्याणी पुढे चालत राहिली. तिला कसली घाई लागली असं स्वतःशी म्हणत शुभम तिच्या पाठीमागनं चालायला लागला. लिफ्टनं त्या दोघांनी 2 मिनिटात अपार्टमेंट पाशी येऊन पोहोचवलं. शुभमची आई इंदुताई दारातच उभ्या होत्या. कल्याणीकडे कौतुकानं बघत म्हणाल्या, थांबा हा, एकदम आत येऊ नका. बाहेर ना आलाय दोघं, आधी मला दृष्ट काढू दे. अगं कोणाची दृष्ट लागणार आहे आम्हाला, जी तू काढू बघतीयस? या शुभमच्या प्रश्नाला कोणी उत्तर नाही दिलं. कल्याणी मान लांब करून आतल्या दिशेनं बघण्यात दंग होती. पुढच्या 1-2 क्षणात दोघं आत आली. सामान घेऊन किशोरही पोहोचला. सोफ्यावर बसलेल्या प्रभाकर रावांकडे बघत कल्याणी ओरडली, पप्पा माझा टिंका कुठे? अगो हो हो हो, हा काय? असं म्हणत ते किंचित बाजूला झाले. टिंका 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 माझा बबडू, किती वाढलास रे 8 दिवसात? पप्पा यांनी काही खाल्लं पिल्लं नसेल ना? माझंच चुकलं बाई, आणि म्हणलं जायलाच नको होतं मी. शुभम एकटा गेला असतं तर चाललं असतं. अगं काय बोलतेस काय तू? पप्पांनी तिला दाटवलं. पण कल्याणीचं लक्ष होतं कुठे? कल्याणीनं टिंकाला वर उचललं, त्याच्या नाकाला आपलं नाक घासलं. शेजारी उभं राहून हा सगळा प्रकार बघणाऱ्या शुभमला ती म्हणाली, हा माझा टिंका ग्रेट आहे की नाही? अरे मलेशियन ब्रीडचा आहे, म्हणजे याचा बाप भारतीय आणि आई मलेशियातली. त्या दोघांची भेट गोव्यात झाली, वाघातोर बीच जवळ. मोठी गमतीदार कहाणी आहे बरं ती. कल्याणीच्या बोलण्याकडे म्हणजे चाललेल्या वटवटीकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आणि तिच्या दोन्ही हातात न मावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र केसाळ लुकलुकत्या डोळ्यांच्या भल्या मोठ्या बोक्याकडे बघत गंभीरपणे शुभमनं विचारलं, हा बोका कोणाचा आहे? इथे कसा आला तो? आणि काय ग, तू ज्या पाहुण्याची वाट बघत होतीस तो पाहुणा कुठे आहे? अरे पाहुणा म्हणजे हाच की, आणि बोका काय म्हणतोयस त्याला? चांगलं त्याचं नाव आहे टिंका. थांब तुमच्या दोघांची ओळख करून देते बरं का शुभम. बघ हा टिंका, आणि टिंका रे हा शुभम, माझा हबी. दोघंही शेक हँड करा, पहिल्यांदाच भेटताय ना दोघं.
कल्याणीनं टिंकाचा पंजा शुभमच्या दिशेनं पुढे केला. डोंट डोंट बी सिली कल्याणी. पण शुभमचा हा उद्गार कल्याणीने ऐकलाच नाही. ती टिंकाचं कौतुक करण्यात मग्न होती. काय म्हणतं केरळ, आवडलं का नाही? या वाटलं तर उत्तर द्या, नाही दिलं तरी वा वा. या एकाच प्रश्नावर प्रभाकररावांनी सासरेबुवा जावई बापू यांच्यातल्या संवादाची अखेर केली आणि आता निघतो असं म्हणून निरोपही घेऊ पाहिला. इंदुताईंनी सरबतांच्या पेल्यांचा ट्रे आणला आणि म्हणाल्या, अहो आधी सरबत घ्या, नंतर फ्रेश व्हायला जा. दोघं प्रवासात दमला असेल का नाही? किशोर तू घे सरबत, माझं घेऊन झालंय मागाशी, मला निघायला पाहिजे. इंदुताई, वसंतराव येतो आम्ही, कल्याणी येतो आणि हो टिंक्या येतो रे, जमलं तर संध्याकाळी येऊ, चला. प्रभाकरराव आणि किशोर निघाले. शुभमनं आश्चर्य दर्शवत विचारलं, आणि ह्या बोक्याचं काय, त्याला नाही नेणार का? किशोरनं सहेतुक नजरेनं प्रभाकररावांच्याकडे बघितलं. प्रभाकरराव म्हणाले, अहो हा कल्याणीचा टिंका आहे, तो आता इथेच राहणार. तुम्ही हनीमूनला गेला तिथे हा कशाला म्हणून ठेवून घेतला होता. एरवी तो आणि कल्याणी एकमेकांशिवाय राहू शकत नाही, बघाल तुम्ही. हा निघतो आम्ही. हा आता इथे राहणार आमच्या बरोबर? कोणाच्या परवानगीनं? काय जबरदस्ती एक काय? शुभमला सटासटा 4 प्रश्न पडले, पण ते अनुत्तरित राहिले. कपडे बदलायला तो बेडरूम मध्ये गेला. तिथल्या कॉटवर कल्याणी आणि टिंका बसले होते. कल्याणीचं ठीक होतं, पण ते टिंक्याचं इथं काय काम? शुभमनं त्याच्याकडे रोखून बघितलं तर तो सुद्धा आपल्याकडे रोखून बघत असल्याचा आभास त्याला झाला. त्यालाही जणू विचारायचं होतं, तुझं इथं काय काम? शुभमनं स्वतःच्या नकळत करा करा दात चावले. तेवढ्यात इंदुताई दाराशी आल्या आणि म्हणाल्या, शुभम, कल्याणी जेवायला या, हे तुमची वाट बघतायत. अरे शुभम, आज तुझ्या आवडीचं बांगडा स्पेशल जेवण आहे बरं का. बाणावलीचे चांगले करकरीत मोठे बांगडे मिळाले. बांगड्याची उडद मेथी केली आहे. बांगड्याचं तिरफळ घालून सुक्क आणि करवे घालून खुरपूस तळलेत सुद्धा, आणि फोडणीची सोलकडी आहेच. अरे वा वा वा, मस्त बेत केलायस की. आधी नाही का सांगायचं? कपडे बदलण्यात किती वेळ फुकट गेला. चल कल्याणी. शुभम कल्याणीला म्हणाला, पण कल्याणी म्हणाली, मी आईंच्या बरोबर नंतर बसेन म्हणतेय. आत्ता तुझ्यासोबत बसले तर ह्याला कोण बघणार नाही का? असं म्हणत तिने टिंकाला जवळ घेतलं. म्हणजे याला सतत जवळ घेऊन बसावं लागतं का काय तुला? अरे बापरे, कठीण आहे बुवा. नेहमी नाही रे, हे घर नवीन आहे ना त्याला, आणि मला सुद्धा. कुणाचं लक्ष नाही असं बघून कुठे गेला म्हणजे शोधायला जावं लागेल रे. कल्याणीनं खरं कारण सांगितलं. आपणहून गेला तर बरंच आहे की, नाहीतरी याला इथून बाहेर काढणारच आहे मी. शुभमचं अंतर्मन बोललं. शुभम आणि टिंका यांचं प्रथम दर्शनी द्वेष झालेलं होतं. बापलेकाचं जेवण सुरू झालं. केरळी जेवणाला कंटाळलेला शुभम मनापासून जेवत होता. ताटातल्या 19 चवदार पदार्थांवर आडवा हात मारत होता. एव्हा कल्याणी बेडरूममधनं बाहेर आली. तिथल्याच खुर्चीवर बसून ती आळीपाळीनं टिंकाकडे आणि शुभमकडे बघायला लागली. त्या दोघात अधिक हँडसम कोण, ह्या प्रश्नाचं उत्तर ती शोधायला लागली. शुभमचं जेवण आटोपलं. आजच्या मस्त जेवणाची सांगता तळलेल्या बांगड्याचा काटा काढलेला तुकडा जिभेवर अलगद ठेवून करण्याचा त्याचा विचार होता. बांगड्याचा तुकडा तोंडात टाकण्यासाठी त्यांनी आ केला, आणि नेमका त्याच क्षणी मघापासनं त्याची प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक बघत बसलेल्या टिंकानं त्याच्या पुढ्यात उडी मारली आणि त्याच्या हातातला बांगड्याचा घास स्वतःच मट्ट केला आणि चटदिशी त्याच्या मांडीवरच बसला. ओ नो, ओ नो असं किंचाळत शुभमनं टिंकाच्या शरीराचं गाठोडं दोन्ही हातांनी वर उचललं आणि कल्याणीच्या दिशेनं हवेत उडवून दिलं. कळत नकळत वरून खाली पडलेलं म्हणा किंवा पाडलेलं म्हणा, मांजर आपल्या 4ही पायावर उभं राहतं ही समस्त मार्जार कुळातली सवय टिंकाला कशी कोण जाणे पण परिचित नसावी. कारण एखादं बोचकं वरून खाली जमिनीवर आदळावं ना, तसा तो खाली आपटला आणि म्याव अशी हृदयभेदक किंकाळी फोडायला तो काही विसरला नाही. क्षणार्धात कल्याणी टिंकाच्या दिशेनं धावली. खाली वाकून तिने त्याला वर उचलला, छातीशी लावला आणि खाऊ का गिळू अशा आविर्भावात ती शुभमकडे बघायला लागली. मला नाही आवडलं बोक्यानं माझ्या मांडीवर येऊन बसलेलं. विचित्र हातवारे करत शुभम ओरडला, आणि ठीक आहे, झालं माझं जेवण, उठतो मी आता. असं म्हणत कोपऱ्यातल्या वॉश बेसिनकडे गेला. तिथून तरातरा चालत आपल्या बेडरूम मध्ये गेला. शुभमचे आई बाबा एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. हे काय झालं? नेमकी चूक कोणाची? खरा अपराधी कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं कठीण होतं. कल्याणीला तर खूप अपराधी वाटायला लागलं.
ओढ दाबून तिने येऊ बघणारा हुंदका कसा बसा परतावला. टिंकाला काकोटीला मारून ती बेडरूम मध्ये गेली, दार लावून घेतलं. शुभमकडे बघत म्हणाली, तुला टिंका आवडला नाही का? नाहीच आवडला. मांजर या प्राण्याची ॲलर्जी आहे मला. ॲलर्जी? मांजराची ॲलर्जी? हाव फनी. नाक फेंदारत कल्याणी म्हणाली. पुढे जाऊन त्याचा कान ओढावा का त्याच्या पाठीत धपाटा घालावा ह्याबद्दलचा तिचा निर्णय पूर्ण झाला नाही. परिणामी शुभमचा कान आणि पाठ दोन्ही बचावले. यात फनी वाटण्यासारखं काय आहे? मला नाही आवडत मांजर म्हणजे नाही आवडत. तू त्याला आत्ताच्या आत्ता घरी पोचव. घरी? कुणाच्या घरी रे? आता हे घर माझंच नाही का? समस्या प्रधान कौटुंबिक नाटकातल्या किंवा सिनेमातल्या नायिकेप्रमाणे कल्याणीनं करुणातल्या करुण स्वरात विचारलं. घरी म्हणजे तुझ्या घरी, फोंड्याला, जिथे तो पूर्वी राहायचा तिथेच राहू दे त्याला. आपल्या बरोबर नको इथे. का म्हणून? तो माझ्या बरोबर इथेच राहणार. कल्याणीनं मागाच्या करुण नायिकेला बाजूला सारलं आणि ती आपल्या हक्काची पूर्ण जाणीव असलेली खमकी नायिका बनली. अगं, आपलं नुकतं लग्न झालंय. आपल्या दोघात तिसरा उपटसुंब का? तो उपटसुंब नाहीये. तो माझा आहे. तो खूप शहाणा आहे. तो खूप समजूतदार आहे. एरवीच्या बोक्यांसारखं वागणं नाहीये त्याचं. तुझ्या माझ्यासारखा नॉर्मल आहे तो. कल्याणीनं टिंकाची बाजू मांडू पाहिली. आपल्यासारखा आहे का हा चतुष्पाद? तू आणि मी असे एकदम कोणाच्या मांडीवर बसलो कधी? अरे, तुझ्याशी मैत्री करावी या उद्देशानं बसायला गेला तो तसा. पण तू त्याला हवेत उडवलंस. त्याचं हार्ट बंद पडलं असतं तर? दुष्ट दुर्योधन कुठला? केवळ दुर्योधन म्हटलं असतंस ना तरी चाललं असतं. आहेच मी, तू म्हणतेस तसा दुष्ट दुर्योधन, या तुझ्या बोक्यापुरता. एरवी माझ्यासारखा प्रेमळातला प्रेमळ माणूस तुला हातात दिवा घेऊन शोधायला गेलीस ना तरी सापडायचा नाही. एवढ्यात दार टकटकलं. कल्याणीनं दार उघडलं. अगं, जेवायचं नाहीये का? आज उशीर होतोय की ग? इंदुताई म्हणाल्या. हो, मला जाम भूक लागली, चला की. आणि शुभमकडे बघत म्हणाली, शुभम, याला राहू देत का तुझ्या इथे? अजिबात नको. घेऊन जा त्याला तुझ्या बरोबर. कल्याणी आणि तिचा टिंका यांच्या प्रती कसलीच दयामाया नसल्याच्या शुष्क आवाजात शुभम म्हणाला, ओके, नो इश्यू, आम्ही चाललो, येऊ लवकर. असं म्हणत कल्याणी टिंकाला घेऊन जेवायला गेली. आपल्याला अजिबात कल्पना न देता कल्याणीनं टिंका नावाच्या त्या बोकोबाला घरात घुसवावं ही बाब शुभमला अजिबात आवडली नाही. कुठल्याही परिस्थितीत या टिंकाला घरात राहू द्यायचं नाही हा निर्णय त्याने तिथल्या तिथे आपल्या परीनं घेऊन टाकला. आणि एक चांगला निर्णय घेतल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकायला लागलं. जेवण आटोपून येणाऱ्या कल्याणीला आपला निर्णय सांगून मोकळं व्हायचं त्यांनी फायनल केलं. कल्याणी आली, सोबत टिंका होताच. त्याला गादीवर सोडून देत कल्याणी म्हणाली, बसू देत त्याला थोडा वेळ. तसा तो 24ही तास गादीवर ठाण मारून बसलेला असतो असं समजायचं काही कारण नाही. घर नवीन आहे ना, त्याला रुळेला रे तो. हाच मुद्दा पुढे नेत शुभम म्हणाला, पण मी त्याला द्यायला पाहिजे ना आपल्या घरात रोळायला. हे बघ कल्याणी. त्याला पुढे बोलू न देता कल्याणीच म्हणाली, असं रे काय? आपला हनीमून चाललेला असताना तू किती गोड आणि समंजसपणे वागायचास. मी तुझा कान ओढायची, नाक चिमटीत पकडायची, डोक्यावर टपली तर सोड, पोटात गुद्दा सुद्धा मारायची. पण तू हू का चू करत नव्हतास. आणि आता घरी परतल्यावर तुझ्यात किती फरक पडलाय अरे. मला प्रश्न पडतोय की 4-6 दिवसाआधीचा शुभम खरा आहे का आत्ताचा खरा? हो, मान्य आहे मला. पण माझ्या जो बदल तुझ्या दिसतोय ना तो तुझ्या या टिंक्यामुळे झालाय. तिथे टिंक्या नव्हता, इथे तो आहे. येते का डोक्यात? बघ रे, तू टिंक्याचं नको ना टेन्शन घेऊ. त्याचा काही त्रास नाही होणार आहे तुला. अरे, तो खूप शहाणा आहे. तुझ्यापेक्षाही अधिक शहाणपणानं वागतो अरे तो. नाही, तुझ्यापेक्षा अधिक शहाणा असेल सुद्धा, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. पण माझ्यापेक्षा जास्त शहाणा आहे का नाही ते अजून ठरायचंय. ठरेल रे, त्याला संधी दे आणि मग बघ ना. अरे, त्याच्या एक एक करामती बघितल्यास ना तर तू सुद्धा माझ्याप्रमाणे प्रेमात पडशील बरं त्याच्या. मला नाही पडायचं तुझ्या त्या बोक्याच्या प्रेमात. आणि मग कुठल्या तरी नाटकातल्या पात्राच्या त्याला आवडलेल्या संवादाची आठवण ठेवून तो म्हणाला, नो, नाही, नेव्हर. थांब, आपण हा विषय नाही इथे थांबूयात. पुढे कधीतरी किंवा तुला वाटेल तेव्हा नव्यानं विचार करायला घेऊयात. कल्याणीनं तात्पुरत्या युद्धसमाप्तीचा पांढरा झेंडा दाखवायचं ठरवलं. हे बघ, आत्ता बोलू नाही तर 5-10 वर्षानंतर बोलू. माझा विचार पक्का आहे, त्यात बदल होणार नाही. तुला टिंकाला घराच्या बाहेर काढावंच लागेल. आपण आईबाबांशी बोलूयात ना रे, त्यांचं मत काय आहे बघू ना रे. माझं मत तेच त्यांचं मत. त्यांना सुद्धा डोळ्यासमोर नको आहे ते मांजर. अगं, मांजर हा काय घरात पाळायचा प्राणी आहे का?
त्याच्या केसांनी दाम्याचा विकार जाडायचा सगळ्यांना. मग बसूया सबंध दिवसभर श्वास घेण्या सोडण्याचा त्रास सहन करत. नाही रे, तसलं काही नाही होणार. मुळात तो मलेशियन आहे. मलेशियात ना कुणाकुणाचे केस गळत नाहीत. मग ते नाकातून श्वास नलिकेत आणि तिथून फुफ्फुसात जायचा प्रश्नच येत नाही रे. तो तुझ्या माझ्यासारखा माणसाच्या जन्मात यायचा चुकून मांजर झालाय अरे. पण त्याचं वागणं तुझ्या माझ्यासारखंच आहे. थांब, तो दिवसाची सुरुवात कशी करतो माझ्याकडनं ऐक तू. नाही 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 नाही, कानात बोटं नको घालू, चालणार नाही ते, तुला ऐकावंच लागेल. अरे टिंका सकाळी जागा होतो ना, तो थेट घराच्या टॉयलेटच्या दिशेनं चालायला लागतो. तो टॉयलेटला जायला नकोय मला, अजिबात नकोय. सकाळी माझी घाई चाललेली असताना त्यांनी टॉयलेट अडवून बसणं मी खपवून घेणार नाही. आय हेट वेटिंग. मला सांग तिथं त्याचं काय काम आहे, काय काम आहे त्याचं तिथे? भुवया उंचावत शुभमनं विचारलं. अरे सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांचं जे चालतं ना काम टॉयलेटमध्ये, ते त्याचंही असतं. पण तो स्वतःहून तिथे जातो आणि आटोपल्यावर बाहेर येतो. आणि त्यांनी तिथे केलेली घाण काढायची कोणी? मी. अरे सध्या मी उडीन ना त्याच्यासाठी साखळी. माझी काळजी करू नकोस तू. साखळीला एक्सटेन्शन साखळी जोडून घेऊ, म्हणजे टिंका स्वतः ओढून घेईल साखळी. आपा मारू नको. असं कधी असतंय का? बोका टॉयलेट मधली साखळी ओढतो? रब्बेश. अरे खरंच खूप गुणी आहे तो. त्याचे गुण दाखवायची संधी दे म्हणते मी तुला. त्याचे गुण उधळायला माझं घर मी त्याला कदापि देणार नाही. तुझ्या माहेरी त्याने जेवढे गुण उधळले तेवढे बाद झाले. अरे दुधाचं पातेलं उघडंय म्हणून त्यात तोंड न घालणारा बोका तू बघितलायस कधी? टिंकाच्या समोर तू तो प्रयोग करू शकतोस. तो दिवसाकाठी 16 तास झोपूनच असतो. उरलेल्या 8 तासातला 1/3 म्हणजे 2-2.25 तास तो स्वतःचा अंग चाटून चाटून स्वच्छ करतो. मांजर हा प्राणी सध्याच्या सरकारी स्वच्छता अभियानाच्या दृष्टिकोनातून इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा सरस आहे बरं. बघ, मला त्याच्या स्वच्छतेची देणं घेणं नाहीये. आज संध्याकाळपर्यंत मी त्याला घरातनं बाहेर काढणार, बघशील तू. कोर्टातल्या जज साहेबांनी आपला निर्णय ऐकवावा ना, त्या थाटात शुभमनं आपला निर्णय जाहीर करून टाकला. त्याबरोबर आत्तापर्यंत शांतपणे बोलणारी कल्याणी एकदम तडकली. बघतेच मी कसा घराबाहेर काढतोस तू त्याला. बघ ना, मला भरीला पाडू नको. बोललेलं खरं करून दाखवणारा माणूस आहे मी. माणूस? पुढे काय बोलावं हे कल्याणीला सुचेना, पण तेवढ्या दारावर कोणीतरी टकटक केल्याचं तिच्या लक्षात आलं. ऐनवेळी मदतीला धावून येणाऱ्या व्यक्तीचे मनातल्या मनात आभार मानत तिने दार उघडलं. दाराबाहेर उभ्या राहून इंदुताई म्हणाल्या, अगं स्वीट डिश खाल्लीच नाही तुम्ही दोघांनी? हा शुभम कधी विसरत नाही, आज कसा विसर पडला त्याला? असो, आता एवढंच सांगा, इथे खाणार का बाहेर येणार? आई, अहो टिंकाला सुद्धा आवडते बरं का स्वीट डिश. गोडपणा म्हणजे काय ते मात्र मांजर या प्राण्याच्या गावीही नसतं हो. अगं बाई, म्हणजे काय? इंटरेस्टिंगच दिसतंय. मांजर पाळले ते पाळले, मांजराबद्दलची माहिती पण जमा केली आहेस. छान छान. आई, तुम्हाला आवडतं का हो मांजर? टिंका किती छान आहे का नाही? टिंकाची बाजू घेणारा आपल्याबरोबर कोणीतरी असलेलं बरं, ह्या विचारीनं कल्याणीनं विचारलं. छान आहे ग टिंका, छान आहे. पण आमच्या शुभमला नाही आवडत ग मांजर. लहानपणी त्यांनी आमच्या एका नातेवाईकाच्या बोक्याची शेपटी ओढली आणि तो फसदिशी अंगावर आला ना, तेव्हापासून घाबरतो तो मांजराला. मग त्याने टिंकाची शेपटी ओढून बघावी आता, त्याची सगळी भीती कुठल्या कुठे पळून जाईल. हे बघ, मी कोणाला भीत नाही आणि आता कोणाची शेपटी ओढून बघावी असं मला वाटत नाही. मुळात शेपटीवाल्यांना ना आमच्याकडे जागाच नाही. शुभम मूळ पदावर आला. चला चला, शेपटी राहू दे, आपण आधी स्वीट डिश एन्जॉय करूया, चला, इंदुताई म्हणाले. आणि तेवढा पुरता टिंका वाद थांबला. रात्रीची जेवणं आटोपली. कल्याणी बेडरूम मध्ये आली. सोबत टिंका होताच. त्याला इथे प्रवेश नाही या. शुष्क सुरात शुभमनं फरमावलं. का? अरे तुझी झोपमोड नाही करणार तो? तुला मांजर या प्राण्याबद्दल सगळं माहिती म्हणतेस ना, पण मांजराला मिट्ट अंधारात सगळं स्वच्छ दिसतं हे तुला ठाऊक नाही वाटतं? आहे ठाऊक, पण बिछाण्यावर आडवा केला की टिंका चढदिशी झोपी जातो. कल्याणीनं टिंकाच्या आत्तापर्यंत सांगितलेल्या गुणात आणखीन एका गुणाची भर टाकली. तुला त्याच्यासाठी अंगाई गीत सुद्धा म्हणावं लागणार नाही. काय जळतोस रे तू माझ्या टिंकावर? तरी बरं, माझा टिंका मुका प्राणी आहे. मुका प्राणी काय? माणसासारखा वागतो असं म्हणाली होतीस ना, मग वागतोच तो माणसासारखा. हे बघ कल्याणी, याला इथे आणून तू माझा मूड ऑफ करून टाकलायस. तुला कसं कळत नाही अगं की मी त्याला नाही इथे ठेवू शकत. आणि मग टिंका हा विषय घेऊन त्यांची वादावादी जगाच्या अंतापर्यंत अशीच चालू राहील का काय, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. दिवस पुढे पुढे जात राहिले.
टिंकाला घरात राहू न देण्याचा मुद्दा आपण गरजे पलीकडे ताणत असल्याची जाणीव अलीकडे शुभमला व्हायला लागली आणि टिंकाला माहेरी पाठवलं तर असं काय आकाश कोसळणार आहे असा विचार कल्याणीच्या मनात यायला लागला. पण कळीचा मुद्दा हाच होता की माघार घ्यायची कोणी, शुभमने का कल्याणीने. मग एक दिवशी संध्याकाळी शुभम कल्याणी आपापल्या कामावरनं घरी परतले आणि त्याच वेळी काही कामाकरता बाहेर गेलेली वसंतराव इंदुताई सुद्धा परतली. घराच्या बंद दारासमोर उभं राहावं लागलं असताना त्यांच्या लक्षात आलं की दाराची लॅचकी शुभमच्या खिशात नाहीये आणि वसंतरावांच्या जवळ सुद्धा नाहीये. लॅचकी घरात आणि आपण दाराबाहेर अशा बिकट अवस्थेत कल्याणीला आशेचा किरण दिसला आणि तो म्हणजे तिचा टिंका. अहो तिचा टिंका घरात होता ना. कल्याणी म्हणाली, असं एकदा आमच्याकडे झालं होतं आणि त्यावेळी टिंकानं दरवाजा उघडून आम्हाला सगळ्यांना आत घेतलं होतं. आज आत्ता या क्षणी तो दार उघडेल, पण दारावरची घंटी मात्र विशिष्ट रीतीनं वाजवायला पाहिजे, जेणेकरून दार उघडायला हवं हा संदेश टिंकापर्यंत पोचायला हवा. शुभम कल्याणीकडे अशा नजरेनं बघायला लागला की आत्ता बऱ्या असलेल्या कल्याणीला अचानक काय झालं बाबा, ती अशी असंबद्ध का म्हणून बडबडतीये. शुभमच्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य पसरलं. त्या हास्याचं उघड दर्शन घडवत तो म्हणाला, डोंट बी सिली. तुमच्या इथे झालंही असेल, पण आता तसंच इथे होणं असंभवनीय वाटतंय. आपण असं करूया, आपल्या सुताराला घेऊ फोन करून बोलवून कुलूप तोडायला लावून नवं लॅच लावायला सांगू. वसंतरावही म्हणाले, हो पण सुताराचा फोन नंबर नोंदवलेली वही घरात आहे ना, कसा फोन करणार. माझ्या मोबाईलमध्ये काय मी तो सेव्ह करून ठेवलेला नाहीये आणि मला वाटतं तुझ्याही मोबाईलमध्ये त्याचा नंबर नसावा. इंदुताई म्हणाल्या, मला काय वाटतंय, कल्याणी म्हणते तसं करून तर बघूयात ना. टिंका दार उघडतो का बघू, नाही जमलं त्याला तर मग सुतार आहेच की. शुभमच्या दिशेनं नजरेचा एक कटाक्ष फेकत कल्याणी पुढे झाली आणि तिने प्रत्येक वेळी 2-2दा वाजेल अशी 3दा घंटी वाजवली आणि म्हणाली, आता बघा हा टिंकाची करामत. क्षण 2 क्षण असेच गेले. टिंका दाराशी आल्याची चाहूल लागली आणि पुढच्या क्षणी त्यानं आतल्या लॅचचा गोळा फिरवून अवघ्या 1 सेकंदात दार उघडलं. शुभमला आश्चर्याचा धक्का बसला, पण तो धक्का भलता गोड असल्याचं ध्यानी यायला त्याला वेळ नाही लागला. इंदुताई वसंतरावांना तर टिंकाचं फार कौतुक वाटलं. कल्याणीला तर टिंकाला कुठे ठेवू कुठे नको असं झालं. टिंकाच्या या एकाच करामतीनं त्याचं नेमकं काय करायचं हाही प्रश्न क्षणार्धात सुटला. आणि कल्याणी आता ह्यापुढे शुभमचा कान ओढायला, नाजूकसा गुद्दा मारायला मिळणार असल्याच्या आनंदात टिंकाला कडेवर घेऊन थया थया नाचायला लागली. अहो शुभम सुद्धा तिच्या नाचात सामील झाला की. मित्रांनो, कसं काय वाटलं कल्याणीचा टिंका. कथा आवडली असेल मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर ते सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.